समुद्रकिनारी असलेल्या छोट्याशा गावात सागरदीप नावाच्या पांढऱ्या बंगल्यात त्या रात्री एकतर वेगळी शांतता होती. साधारण रात्रीचे 11 वाजले होते. चंद्र ढगांमध्ये हरवला होता. नारळाची झाडं करकरत फुसफुसत होती. विक्रम शहरातल्या न्यायालयात काम करणारा वकील. तो शहरात काम करत असल्याने कधी कधी गावातल्या बंगल्यावर यायचा. गाडी अंगणात थांबून तो तिथे उतरला. दूरवरून समुद्र उसळत होता. रात्रीचा वारा दाराकडे जाताना जणू थंड सावली घेऊन येत होता. घरी येण्याआधी तो त्याची मोलकरीण मंजुळाला फोन करून सांगायचा. गाडीचा आवाज येताच मंजुळा दारात उभी असायची. पण आज नेहमीप्रमाणे त्याची मोलकरीण मंजुळा दारात उभी नसणे हेच त्याला पहिलं विचित्र वाटलं. मंजुळा, दार उघड, तो हाक मारतो, पण आतून काहीच उत्तर नाही. त्याने दारावर थाप मारली तर दरवाजा उघडला गेला. दरवाजा उघडाच होता. वकील असल्याने विक्रमच्या मनात शंकेची पहिली रेष उमटली. तो घरात गेला. हॉलमधील टेबलावर अर्धवट पिण्यात आलेला चहा होता. खिडकीची पडदे वारा नसतानाही झुलत होते. जणू कोणी क्षणभरापूर्वी इकडे उभा होता आणि घाईत बाजूला सरकला. विक्रमने आवाज दिला, मंजुळा, कुठे गेलीस? ठीक आहेस ना? तरीही कोणताच आवाज नाही. तो किचनकडे गेला तेव्हा त्याला काहीतरी ठाम जाणवलं. किचनच्या जमिनीवर 2 वेगळ्या ठशांचे ओल्या पायांचे ठसे उमटलेले होते. एक छोट्या पायाचे जे एखाद्या स्त्रीचे वाटत होते आणि एक मोठ्या पायाचे जे एखाद्या उंच पुरुषाचे असल्यासारखे भासत होते. ठशांजवळच मंजुळाची तुटलेली चप्पल पडलेली होती. तुटलेली चप्पल पाहून काय झालं आहे इथे असा तो मनात पुटपुटला. विक्रम हळूहळू पाठीमागच्या खोलीत गेला. तेथे चौकटीवर 4 रक्तांचे चमकणारे थेंब दिसले. त्या रूमची खिडकी आतून बंद होती. रूममधील वातावरण एकदम शांत होतं. खोलीत कुणाचा श्वासही नाही. हवेचा आवाजही त्या क्षणी जड वाटत होता. विक्रमला अंगावर काटा आला. ही खिडकी बंद असून इथे रक्त कसं आलं? याच वेळी वरच्या मजल्यावर कुरकुरणाऱ्या फळ्यांचा आवाज उमटला. जणू कोणी तिथे चालत होतं. वरच्या मजल्यावरील जुन्या स्टोर रूममध्ये त्या रात्री धुळीचा एक विचित्र वास येत होता. स्टोर रूम ओलसर, जुनं आणि भीतीने भरलेलं होतं. रूममध्ये अंधार होता. तो टॉर्चने पेट्या उघडू लागला. एका पेटीतील त्याला एक फोटो दिसला. मंजुळा आणि अनोखा एक अनोळखी पुरुष. दोघेही हसत होते. पण त्या पुरुषाच्या डोळ्यात विचित्र क्रूर चमक होती. फोटोच्या मागे लिहिलं होतं, तू मला सोडून कुठेही गेलीस तरी तुला शोधेन. हा शेवटचा इशारा. विक्रम दचकला. मंजुळाने कधीच सांगितलं नव्हतं की ती विवाहित आहे, की तिला एका धोकादायक माणसापासून वाचवण्यासाठी इथे कामाला यावं लागलं आहे. त्या क्षणी त्याला पायऱ्यांवरून धावत येणारे पावलाचे आवाज ऐकू आले. तो आवाज ऐकून विक्रम खाली पळाला आणि जिन्याच्या काठाशी जे त्याने पाहिलं ते पाहून त्याचं हृदय गोठलं. मंजुळा तिथे पडलेली होती. तिचा चेहरा भयाने विकृत. गळ्यावर दोरीचे खोल खुणा, डोळे उघडे पण ओसाड. ती हातात एक चुरगळलेली चिठ्ठी पकडून मरण पावली होती. चिठ्ठीवर लिहिलं होतं, तू माझ्यापासून दूर पळालीस म्हणून हा शेवट. खोलीत अंधारी शांतता दाटली. दरवाजा कर्र असा आवाज करत उघडला. समोर तोच माणूस उभा होता, फोटोतला. त्याच्या चेहऱ्यावर निखळ राग. त्याच्या हातात लोखंडी रॉड होता. तो रॉड रक्ताने भरलेला होता. डोळ्यात रक्ताळलेली भूक. तिनं माझं आयुष्य उद्ध्वस्त केलं. मी तिला असं थोडंच सोडणार होतो. आज तूही इथून जाणार नाहीस असं म्हणून तो पुढे झेपावला. विक्रम मागे पळू लागला. विक्रम पुढे पळत होता. तो अनोळखी माणूस संपूर्ण बंगल्याभर विक्रमच्या मागे पळत होता. अंधारात दोघांचाही जोराचा पाठलाग सुरू होता. दरवाजे धडाधड बंद होत होते. फांद्यांच्या सावल्या भिंतीवर विचित्र आकृती काढत होत्या.
समुद्राचा आवाज भयानक होत चालला होता. विक्रम स्टडी रूममध्ये शिरला आणि दरवाजा आतून बंद केला. पण त्या माणसाने दरवाजाला धक्के मारून धाडकन दरवाजा तोडून टाकला. दरवाजा उघडला. तो पुरुष आत शिरला. विक्रम घाबरला. बचावासाठी इकडे तिकडे बघू लागला. विक्रमच्या हातात एक जड दिवा लागला. तेवढ्यात तो माणूस विक्रमला मारण्यासाठी विक्रमवर झेपावला. पण विक्रमने आपल्या बचावासाठी पूर्ण ताकद एकवटून त्याच्या डोक्यावर दिवा जोरात मारला. दिवा त्याच्या डोक्यावर तुटला आणि तो माणूस जमिनीवर कोसळला. पोलीस येईपर्यंत विक्रम एका कोपऱ्यात थरथरत बसला होता. पोलिसांनी तपास सुरू केला. तपासात उघड झालं, मंजुळा तिच्या गैरधंदे करणाऱ्या हिंसक नवऱ्यापासून पळून आली होती. तिने अनेकदा तक्रारी करायचा प्रयत्न केला, पण कोणी तिची मदत केली नाही. त्या रात्री त्याने तिचा शोध लावला आणि बंगल्यात शिरला. दोघांमध्ये खूप वाद झाला. रागाच्या भरात त्याने तिचा गळा आवळला आणि विक्रमही त्याच रात्री तिथे आढळल्याने तो त्यालाही मारण्याचा विचार करत होता. तो माणूस जिवंत होता, पण गंभीर जखमी. त्याला अटक झाली. खटला संपेपर्यंत बंगला रिकामा ठेवण्यात आला. पण गावकरी सांगू लागले की तिथे रात्री मंजुळाचा आवाज ऐकू येतो. कधी कधी कोणीतरी हलकाच खिडकी वाजवण्याचा आवाज येतो, कधी किचनमधल्या चपलांचा आवाज, तर कधी जिन्यावर कोणीतरी चालल्यासारखा आवाज येतो. विक्रमला अजूनही त्या रात्रीची आठवण आली की अंगावर काटा उभा राहतो. विक्रम त्या बंगल्यात जाणे टाळतो, कारण त्याला एक गोष्ट नेहमी प्रश्नासारखी त्रास देते. मंजुळाचा मृतदेह जिन्याजवळ का होता? जर त्या दोघांमध्ये वाद झटापटी स्टोर रूममध्ये झाल्या होत्या, तर ती तिथे स्वतः आली होती का? की तिला त्या पुरुषाने ओढत आणलं? त्या प्रश्नाचं उत्तर आजही त्या पांढऱ्या सागरदीप नावाच्या बंगल्यातल्या अंधारात दडलेलं आहे. विक्रमच्या प्रश्नाचे उत्तर विक्रमला मिळेल का? जसे गावकऱ्यांना मंजुळा तिथे असल्याचा भास होतो, तसं विक्रमलाही मंजुळाचा आत्मा दिसेल का? जाणून घ्यायचे असेल तर अंतरंग स्टोरी चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर जाऊन ऑलवर क्लिक करा, म्हणजे अशाच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील. स्टोरी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा. धन्यवाद.